सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपने आता सत्ता स्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे। येत्या 18 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होणार असून त्याआधी पक्षाच्या गटनेतेपदाची घोषणा करण्यात आली। अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदावर कोणाची निवड होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। दरम्यान भाजपकडून आज गटनेतेपदी करमाळा येथील सदस्य रश्मी बागल यांची निवड करण्यात आली आहे। उपनेतेपदी मंगळवेढा तालुक्यातील प्रदीप खांडेकर यांची निवड झाली आहे। सांगोला तालुक्यातील चेतनसिंह केदार यांची प्रतोदपदी तर दक्षिण सोलापूरचे नेताजी खंडागळे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे। यामुळे आता बागल केदार यांचा अध्यक्षपदासाठी पत्ता कट झाला आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून या प्रवर्गातून भाजपचे 9 सदस्य निवडून आले आहेत। त्यामुळे त्यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार याबाबत उत्सुकता आहे। ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत आहेत। त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।